नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी भेटत असतात. तर आता 26 लाख ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये अपात्र झालेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी काय अपडेट आहेत, त्यानंतर त्यांची पडताळणी खरंच सुरू झाली आहेत का, पडताळणी कशी होणार आहे, त्यानंतर जून जुलैचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आता नव्याने पात्र होणाऱ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी भेटणार आहेत का, काय महत्वाचं अपडेट आहेत अपात्र लाडक्या बहिणींसाठी, तर ते सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुमची पडताळणी त्या ठिकाणी खरंच सुरू झाली आहेत का, तेही तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. तर सविस्तर माहिती आपण बघूयात. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांची एक ट्विटर पोस्ट त्यांनी त्या ठिकाणी टाकलेली आहे. त्याच्यानंतर त्यांची फेसबुक पोस्टही आपण या ठिकाणी बघू शकतो. दोन्ही सेम आहेत. त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर बघूयात. सेम आहेत ट्विटर पोस्ट आणि त्यानंतर फेसबुक पोस्ट. ओके, त्यांनी काय दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्यामुळे, बघा, पात्र दिसून येत नसल्यामुळे म्हणजे अपात्र आहेत. ओके, पात्र दिसून येत नसल्यामुळे माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख जे काही लाभार्थी आहेत तर ते लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत, अपात्र आहेत. ओके, अशी जी काही माहिती आहे तर महिला व बाल विकास विभागाने IT विभागाकडनं ती माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने त्यांना जी काही माहिती आहे तर ती प्राथमिक स्वरूपात, बघा, प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहेत. म्हणजे आता 26 लाख महिलांचा जो काही लाभ आहेत तर तो लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंद केलेला आहे, कायमचा बंद केलेला नाही. लक्षात ठेवा. आता 26 लाखामधल्या किती महिला त्या ठिकाणी पात्र होणार आहेत ते आपण त्या ठिकाणी बघूयात. आता 26 लाख महिलांचे जे काही हप्ते बंद झालेले आहेत, खूप साऱ्या महिलांचे हप्ते जून पासून बंद झालेले आहेत. जून असेल, त्याच्यानंतर जुलै, आणि आता त्यांना ऑगस्टचा हप्ता काही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी भेटणार नाहीये. ओके, ज्यांची पडताळणी झाली नाही त्यांना ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार नाही. परंतु आता लक्षात घ्यायचं आहे, त्यांना जून जुलैचा हप्ता आलेला नाही तर त्यांनीही त्या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाहीये. कारण की तुमची जी काही माहिती आहे तर ती IT विभागाने महिला व बाल विकास विभागाला पाठवली आहेत. त्याच्यानंतर तुमची पडताळणी त्या ठिकाणी होणार आहेत. आता ही प्राथमिक स्वरूपात माहिती पाठवलेली आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. 26 लाख जे काही आहेत लाडक्या बहिणी राज्यातील सर्व जिल्ह्यामधील आहेत. ओके, त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिली आहेत. ओके, तर 26 लाख जे काही लाभार्थी, 26 लाख महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत, यांची माहिती, यांचा जो काही डाटा आहे तो डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाने त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे. ओके, त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला पाठवली आहे. ओके, त्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाने काय केलंय, त्यांची जी काही माहिती आहे 26 लाख महिलांची, तर ती खात्री करण्यासाठी म्हणजे त्यांची छाननी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमची जी काही माहिती आहे संबंधित जिल्हा यंत्रणेला त्या ठिकाणी पाठवलेली आहे. आता याच्यावरनं समजलेलं आहे की आपलं जे काही व्हेरिफिकेशन आहे, जी काही छाननी आहे तर ती लवकरात लवकर चालू होईल. काही जिल्ह्यांमध्ये चालू आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर चालू होईल. तुमची जी काही माहिती आहे, तुमचं जे काय आहे फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहेत, म्हणजे तुमच्या घरी येऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा कुठलाही शासकीय अधिकारी तुमच्या घरी येऊन त्या ठिकाणी तुमची जी काही व्हेरिफिकेशन आहे, फिजिकल व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करणार आहेत. ओके, आता या पोस्टमध्ये दिलेलं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे 100% तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येऊन तुमचं जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते करणार आहेत. कोणाचं? ज्या महिलांचा लाभ त्या ठिकाणी बंद झालेला आहे त्यांचं. तर कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही जर पात्र असाल तरीही तुमचा लाभ बंद झाला असेल तरी तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर तुमचा लाभ त्या ठिकाणी चालू होणार आहे. तर ही आनंदाची बातमी आहे अपात्र लाडक्या बहिणींसाठी. ओके, त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाहीत याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहेत. बघा, सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहेत. बघा, आता छाननी पण सुरू आहेत. ओके,
छाननी ही सुरू झालेली आहेत आणि सुरू आहेत. बघा, खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये छाननी त्या ठिकाणी चालू आहेत, खूप साऱ्या गावांमध्ये छाननी त्या ठिकाणी चालू आहेत, पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी चालू आहेत. छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहेत. ओके, म्हणजे प्रत्येकाची आता हे 26 लाख जे काही लाभार्थी आहेत, 26 लाख ज्या काही महिला आहेत त्यांची प्रत्येकाची त्या ठिकाणी छाननी होणार आहेत, फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहेत, ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत. ओके, आता पात्रतेच्या अटी कोणत्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत. तर ज्या महिला ह्या योजनेमध्ये पात्र आहेत तरीही त्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद झालेला असेल तर त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुमचा जो लाभ आहे तर तो लाभ पुन्हा चालू होईल. त्यानंतर तुमची KYC ही केली जाणार आहेत. ओके, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये. आता जरी तुम्ही पात्र असाल, तुमचे लाभ त्या ठिकाणी बंद झालेला असेल तरी तुम्हाला लाभ त्या ठिकाणी भेटणार आहेत. परंतु याच्यामध्ये काय दिलेलं आहे, छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. आता जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतरही जे लाभार्थी अपात्र ठरतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, म्हणजे खूप जास्त प्रमाणात पैसा त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी गेलेला आहे ज्या अपात्र आहेत त्यांना. ओके, परंतु आता 26 लाखापैकी किती महिला या ठिकाणी पात्र होतील तेही त्या ठिकाणी सरकार बघेल, फिजिकल व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे तुम्ही जे काही घेतलेले आहेत 10 हप्ते 11 हप्ते तर त्याचे पैसे त्या ठिकाणी रिटर्न घेतले जाऊ शकतात किंवा अदर काही कार्यवाही त्या ठिकाणी होऊ शकते. ओके, तर ते आपल्याला पुढे समजेलच. ओके, परंतु आता तुमचं जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन आहे 26 लाख महिलांचं त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, म्हणजे ज्या महिला या ठिकाणी पात्र आहेत त्यांचे हप्ते त्या ठिकाणी बंद झालेले आहेत तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर तुमचा जो काय हप्ता आहे तर तो परत चालू होईल. आता ज्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या ऑगस्टचा महिना भेटण्याच्या अगोदर तर यांनी याच्यामध्ये काही दिलेलं नाहीये की तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता त्या ठिकाणी भेटेल, जून जुलै आणि ऑगस्टचा असे तिन्ही हप्ते त्या ठिकाणी भेटेल असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्यांनी ह्या फेसबुक पोस्ट आणि ट्विटर पोस्टमध्ये त्या ठिकाणी केलेला नाहीये. ओके, लक्षात घ्या. तर तुमचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आता तुम्ही त्या जेव्हा पात्र व्हाल त्याच्यानंतर तुमचे जे काही हप्ते तर ते हप्ते रेग्युलर चालू होतील. परंतु आता हे मागील हप्त्याचं काय याचं अजूनही आपल्याला त्या ठिकाणी आन्सर भेटलेलं नाही. आता त्यात तुमची काही चुकी नाही. ज्या महिला पात्र असूनही ज्यांना हप्ते त्या ठिकाणी बंद झालेले आहेत फिजिकल व्हेरिफिकेशन नंतर त्यांचे हप्ते त्या ठिकाणी चालू होतीलच. परंतु जून जुलैचा जो काही महिना आहे किंवा ऑगस्टचा महिना तर ह्या 2 ते 3 महिन्यांचा तुमचा जो काही हप्ता आहे तर तुम्हाला तो भेटेलच असं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं नाहीये. परंतु नंतर काही जर अपडेट आलं तर ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. तर आता अपात्र ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्या अपात्र का झालेल्या आहेत, बघा, एका घरामध्ये 2 किंवा जास्त महिलांनी ह्या योजनेचा जर लाभ घेतला असेल, ओके, 2 विवाहित महिलांनी या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला असेल, ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरकारने सरसकट महिलांना त्या ठिकाणी पैसे दिलेले होते. ओके, कुठल्याही प्रकारची छाननी त्यावेळी झालेली नव्हती, परंतु आता छाननी होत आहेत. ओके, एका राशन कार्डमध्ये 3 किंवा 4 महिलांनी लाभ घेतलेला असेल, एकापेक्षा जर जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांच्या सर्वांचा लाभ त्या ठिकाणी आता बंद झालेला आहे. एक विवाहित आणि एक अविवाहित ह्या 2 महिलांनाच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहेत. ह्या दोघीं व्यतिरिक्त ज्यांनी कोणी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे एका घरामध्ये, सपोज एका घरामध्ये 2 किंवा 3 विवाहित स्त्रिया आहेत, त्याच्यानंतर 2 अविवाहित मुली आहेत, तर ह्या सर्वांनी जर लाभ घेतला असेल तर घरातील एकच विवाहित स्त्रीला आणि एकाच मुलीला या योजनेचा लाभ भेटणार आहे. हे सर्वात मोठं अपात्रतेचं कारण आहे. ओके, यातच खूप साऱ्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र आहेत. आता दुसरं कारण काय, तुमचं जे काही उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत आणि काही सरकारी कर्मचारी असूनही त्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांचाही लाभ त्या ठिकाणी बंद झालेला आहे. त्याही लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. ओके, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याही लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या असतील. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर असेल ट्रॅक्टर सोडून तरीही लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. आणि ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त असेल, 65 पेक्षा जास्त
किंवा 21 पेक्षा जर कमी असेल अशाही लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. ओके, अशा एकूण 26 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत ते एकदा आपण बघूयात. बघा, साताऱ्यामध्ये 86,000, अमरावतीमध्ये 61,000, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात 71,000, सोलापूरमध्ये 1,04,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 95,500 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,500 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये 25,756 असेल. त्याच्यानंतर नागपूरमध्ये 95,500, त्याच्यानंतर रायगडमध्ये 63,000, त्याच्यानंतर मुंबई उपनगरमध्ये 1,13,000, त्याच्यानंतर कोल्हापुरात 1,01,000, त्यानंतर पुणे जिल्ह्यात बघा सर्वाधिक 2,04,000, म्हणजे शहरी भागामध्ये जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता आणि त्या महिला आता या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. ओके, अपात्रतेची जी काही कारणे आहेत ती मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. आता ठाणे जिल्ह्यात 1,25,300. बघा, आता मी जिल्ह्यावाईज तुम्हाला त्या ठिकाणी किती लाडक्या बहिणी यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत, परंतु यांची माहिती प्राथमिक स्वरूपात आलेली आहे. ठीक आहे, प्राथमिक स्वरूपात IT विभागाकडनं घेतलेली आहे, पण यांचं आता फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. ओके, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांचा हप्ता त्या ठिकाणी बंद झालेला आहे, तर त्यांच्यासाठी ही चांगली न्यूज आहे. ओके, आणि ज्या लाडक्या बहिणींनी 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी एका घरामध्ये जर लाभ घेतलेला असेल तर त्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहेत. आता फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येऊन तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करू शकतात आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही लाभ आहे तर तो लाभ त्या ठिकाणी पूर्ववत चालू होऊ शकतो. ओके, म्हणजे पूर्ववत चालू होणार आहेत, परंतु आता तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट हे काही तिन्ही हप्त्यांचे पैसे भेटतील का नाहीत, मागचे पैसे भेटतील का नाहीत, याची कुठलीही न्यूज अजून आलेली नाहीये. त्याची माहिती ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवेल. तुम्हाला जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.